नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अमोल आणि आपल्या चॅनलचं नाव आहे जमतंय का बघ. या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण जाणार आहोत वेस्टर्न मॉल औंध येथे. त्यासाठी आपण रेडी झालो सायंकाळच्या वेळेस आणि आपण निघालोय आता वेस्टर्न मॉलसाठी. सो आपण लिफ्ट बोलवलेली आहे. आपण वेस्टर्न मॉलमध्ये सर्व प्रकारचे दुकानं, सर्व प्रकारचे ब्रँड आपण तिथे एक्सप्लोर करणार आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, काय काय आहे तिथे, कुठल्या कुठल्या गोष्टी आहे तेव्हा आपण पार्किंगमध्ये पोहोचलो आणि गाडीला स्टार्ट करून ही आपली TVS ज्युपिटर 125 आहे आणि खूप सुंदर अशी गाडी आहे. वैयक्तिकरित्या मला चांगला अनुभव आहे गाडीबद्दल. तर आपण निघालोय आता औंधमधल्या वेस्टर्न मॉल एक्सप्लोर करण्यासाठी. त्या ठिकाणी दिवाळी निमित्त खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान दुकानं सजली आहेत. तर आपण जाणार आहोत, आपण एक्सप्लोर करणार आहोत. हा आपण सुंदरसा व्ह्यू बघू शकतो या ठिकाणी. जसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी एक डीमार्ट सुद्धा आहे. डीमार्टमध्ये सर्व किराणा आणि इतर घराच्या उपयोगी अशा गोष्टी मिळतात. जर तुम्हाला या डीमार्टचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खूप सारे लोक येतात आणि आपला व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही किंवा चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की प्लीज जेव्हा तुम्ही याल आणि व्हिडिओ बघाल तर प्लीज कृपा करून आपण या व्हिडिओला आणि इतर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि शेअर करा आपल्या फॅमिली मेंबर सोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आपण या ठिकाणी आता पोहोचलोय सिग्नलला. इथे आपण बघू शकतो की ही सुंदरशी बिल्डिंग, ही सुद्धा नेक्सस वेस्टर्नचीच बिल्डिंग आहे. या ठिकाणी खूप साऱ्या IT कंपनीज वर्क करतात. इथे आपण खाली खूप सारे ब्रँडेड शॉपही बघू शकतो. मॅकडॉनल्ड्स म्हणा किंवा इतर शॉप्स म्हणू शकतो, लेन्सकार्ट यासारखे. आपण ज्या मॉलमध्ये आता जाणार आहोत तेथे सुद्धा हे शॉप अवेलेबल आहेत, परंतु त्याचबरोबर इतर शॉप सुद्धा अवेलेबल्स आहे. वेगवेगळे ब्रँड सुद्धा अवेलेबल आहे. आणि आता मी तुम्हाला त्या मॉलचा व्ह्यू दाखवतोय, परंतु त्या मॉलच्या अलीकडे सुद्धा एक रिलायन्स मार्ट आहे, तेही मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे बघा, ही आहे ती नेक्सस वेस्टर्नची मॉलची बिल्डिंग आहे. आणि आपण बघू शकता H&M, पॅन्टालून्स सारखे, शॉपर स्टॉप सारखे खूप सुंदर ब्रँड या ठिकाणी आहे. आणि ही जी सुंदर बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग जस्ट वेस्टर्न मॉलच्या बाजूने आहे. खूप सुंदर आहे. क्रोमा, मॅक्स असे खूप सारे विविध प्रकारचे ब्रँड आहे. दिवाळी निमित्त जर तुम्हाला शॉपिंग करायची इच्छा असेल तर नक्कीच मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्की या मॉलला एकदा व्हिजिट करा. मी पर्सनली व्हिजिट केलंय, त्यामुळे मी सांगू शकतोय की येथे खूप सारे कपडे अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळतात. खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सुद्धा अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळतात. इथे खूप साऱ्या ऑफर सुरू असतात आणि आता दिवाळी निमित्त वेगवेगळे ऑफर सुरू आहे. आता KFCचंही तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि आपण जेव्हा या मॉलमध्ये एंटर करतो तेव्हा तुम्ही बघू शकता की दिवाळी निमित्त किती सुंदरशी लाइटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि सुंदर असा मनमोहक व्ह्यू या ठिकाणी दिसतोय. हे जे आहे ही पार्किंग एक्झिट आहे. हे वेस्टर्न मॉलचा या ठिकाणी लोगो आहे. इथनं आपल्याला सरळ जायचं आहे आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी. पण पुण्यात आल्यानंतर, वेस्टर्न मॉलला आल्यानंतर इथे पार्किंगचे काही नियम असतात, तर ते आपल्याला नक्की लक्षात ठेवायचे आहे. सो त्यासाठी त्यांचा एक वन वे रूट असतो, ज्या रूटने आपण जाऊन त्या ठिकाणी पार्किंग करायची असते. तर चला मित्रांनो, आपण आता जाऊया, आपली गाडी पार्क करूया. आणि गाडी पार्क केल्यानंतर या मॉलचा जो काही व्ह्यू आहे तो मी तुम्हाला सर्व दाखवणारच आहे. त्याचसोबत या मॉलमध्ये गेल्यानंतर खूप वेळेस आपलं असं होतं की आपण गाडी पार्किंगला लावतो, परंतु आपण विसरतो की आपली पार्किंग कुठे आहे, काय. या सर्व गोष्टी मी तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण आपली
गाडी जी आहे ती आपण बघू शकतो या ठिकाणी चेकिंगसाठी उभी केली आहे आणि आपली गाडी चेक झाल्यानंतर आपल्याला वेस्टर्न मॉलमध्ये एंट्री मिळते. बहुतांश खूप साऱ्या मॉलमध्ये सिक्युरिटी पर्पजने ही चेकिंग होत असते. त्यानंतर आपण ही जी पार्किंग आहे या पार्किंगमधनं इथे एंटर केलेलं आहे. सो टू व्हीलर पार्किंगला राईट हँड साईडला वे आहे. इथे पार्किंग सुद्धा सुंदर पद्धतीने सजवलेली आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की खूप सुंदर अशी वॉल पेंटिंग या ठिकाणी केलेली आहे. सुंदर असे कोट्स त्यावर लिहिलेले आहे. फील द वॉर्म ऑफ 1000 वेलकम्स असं कोट या ठिकाणी लिहिलेलं आहे. सुंदरशा स्त्री रूपाला या ठिकाणी हे डेडिकेट केलेलं आहे. स्त्री कार्याला हे डेडिकेट केलेलं आहे. त्यामुळे आपण बघू शकता की आता ही जी आहे ही आपल्या मॉलची एंट्री आहे. तर मॉलच्या एंट्रीला आल्यानंतर या ठिकाणी चेकिंग होते. लेडीज आणि जेंट्सची वेगवेगळी चेकिंग होते. त्यानंतर आपण एस्केलेटरने वर जाऊया आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे दिवाळी निमित्त मॉलमध्ये जो सुंदर असा हा देखावा उभारलेला आहे. हा खरंच मनमोहक आहे. वरपासनं खालपर्यंत जे दिवे लावलेले आहे आणि जे डेकोरेशन केलेलं आहे, खऱ्या अर्थाने आपल्या सणाला हे जे वेगळं महत्व मॉल्समध्ये मिळतंय हे खरंच खूप छान आहे आणि सुंदर आहे. बघायला पण छान वाटतं. त्यानंतर आपण आता वेस्टर्न मॉलमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असे शॉप्स आहे. मी तुम्हाला सर्व शॉप्स दाखवणार आहे आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि मनमोहक असा व्ह्यू आहे. वेस्टर्न मॉलचा दिवाळी निमित्त ही पूर्ण सजावट केलेली आहे. तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की तुम्ही दिवाळीच्या अगोदर प्लीज एकदा तरी वेस्टर्न मॉलला व्हिजिट करा. वेस्टर्न मॉल औंध मधला हा वेस्टर्न मॉल आहे. जर तुम्हाला याचा जर लिंक याचा मॅपची जर डायरेक्शन हवी असेल तर मी नक्कीच कमेंटमध्ये टाकेल. आणि जे आपल्या सर्वांचं स्वप्न असतं, जे आपण वेगवेगळे गोष्टी बघत असतो, त्या आपल्याला एक्सप्लोर करायला आवडतात. या ठिकाणी सुंदरशी पॅन्टलूनची ॲडव्हर्टाइज ज्यावर सुरू अशी स्क्रीन सुद्धा लावलेली आहे आणि सुंदर असा मनमोहक व्ह्यू आहे. स्टारबक्सचं सुद्धा या ठिकाणी शॉप आहे. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटत असेल तर एकदा नक्की व्हिजिट द्या. लेनन क्लबचं सुद्धा या ठिकाणी शॉप आहे. जर ज्यांना कोणाला शॉपिंग करायची आहे ते नक्की ते व्हिजिट करू शकता. शॉपर स्टॉप या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे या शॉपर स्टॉप मध्ये की तुम्हाला ज्या गोष्टीची दैनंदिन जीवनात गरज असते, मग ते लेडीज असो किंवा जेंट्स असो, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल असतात. कपडे असो, वॉचेस असो, शूज असो, बॅग्स असो, सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर आपण शॉपर स्टॉप्स मध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की फास्टॅगच्या सुंदरशा वॉचेस या ठिकाणी आहे. लेडीज आणि जेंट्स दोन्ही वॉचेस या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर अशा विविध ब्रँडच्या वॉचेस या ठिकाणी गेसच्या वॉचेस, फॉसिलच्या वॉचेस, अशा सुंदर सुंदर वॉचेस आणि ब्रँडेड कंपनीच्या वॉचेस, एम्पायर, अरमानीच्या वॉचेस सुद्धा या ठिकाणी आहे. आणि लेडीज बद्दल जर सांगायचं झालं तर लेडीजच्या मेकअप रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे. आपल्याला माहिती आहे कुठेही मॉलमध्ये गेलं की लेडीज रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिसायला मिळतात आणि या ठिकाणी अझारोचं कॅल्विन केलिनचं परफ्यूम सुद्धा अवेलेबल आहे आणि असे व्हेरायटीचे खूप सारे परफ्यूमचं एक वेगळं यांचं सेक्शन आहे आणि हे मला बघून खूप सुंदर वाटलं. खरंच तुम्ही हे ट्राय करू शकता आणि या ठिकाणी वेगवेगळे ब्रँड सुद्धा आहे. लिबास झालं, गोल्ड देसी झालं, ग्लोबल देसी झालं, असे खूप सारे ब्रँड सुद्धा या ठिकाणी आहे. स्कॉट ब्रँडचा गॉगल सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि लेडीज साठी जर बघायला गेलं तर 699 पासून तर खूप साऱ्या वरच्या रेंज पर्यंत या ठिकाणी क्लॉथ्स अवेलेबल आहे. तर तुम्हाला दिवाळीची शॉपिंग जर करायची असेल मोस्ट प्रेफरेबल लेडीज साठी तर मी खरंच हा मॉल रिकमेंड करेल. या ठिकाणी इतर ब्रँड सुद्धा आहे. हर्टचा आहे, स्टॉप नथिंग आहे, ओरलियाचा आहे, ऍक्सेसरीज आहे, खूप सारे ब्रँड आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन एक्सप्लोर करू शकता. हे जे आहे हे लेडीज सेक्शन मोस्टली या ठिकाणी मी कव्हर केलेलं आहे की लेडीज रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहे, परंतु असं नाही की जेंट्स साठी नाहीये. जेंट्स साठी सुद्धा आहे, परंतु जेंट्स जेव्हाही आपण मॉलमध्ये जातो
तर आपल्या सोबत जर लेडीज असेल, आपली बहीण असेल, आपली वाईफ असेल, तर आपण त्यांचा विचार आपल्याला अगोदर करावा लागतो. त्यासाठी मी तुम्हाला हे सेक्शन दाखवतोय. रेबॅनचे नवनवीन ग्लासेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि सुंदर ग्लासेस आहे. तुम्ही सर्व प्रकारचे ग्लासेस या ठिकाणी ट्राय सुद्धा करू शकता आणि थोडे अफोर्डेबल प्राइस मध्ये सुद्धा आहेत. तर जर तुम्हाला हे परचेस करायचं असेल तर मी रिकमेंड करेल की वेस्टर्न मॉलला एकदा भेट द्या. त्याचबरोबर स्कॉट कंपनी, केस कंपनीचे ग्लासेस सुद्धा आहेत. फिलाचे आयवेअर सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ओपीएमचे सुद्धा आयवेअर्स म्हणजे चष्मे आहेत. त्यानंतर खूप साऱ्या व्हेरायटीमध्ये सुंदर सुंदर अशा बॅग सुद्धा, लेडीज बॅग सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि लेडीज बॅग सोबतही सपोज तुम्हाला लॅपटॉप बॅग्स किंवा ऑफिस बॅग सुद्धा लागत असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. तर हा जो लेडीज सेक्शन आहे, हा लेडीज सेक्शन ऑफकोर्सली मी माझ्या वाईफ सोबत या मॉलमध्ये फिरत होतो, त्यामुळे मला ह्या सेक्शनला जावंच लागलं. तेव्हा त्यानंतर आपण बघू शकतो की लेडीजच्या बॅग्स वगैरे तर या ठिकाणी डिफरंट डिफरंट टाईपच्या आहे आणि तुम्हाला बघून सुद्धा छान वाटेल आणि खरंच लेडीजना तर हा मोह आवरणार नाही की हे या बॅग्स त्या म्हणजे घेण्यासाठी स्वतःला रोखू शकतील. तर जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाल तर मी सजेस्ट करेन की थोडाफार तुमचा खिस्सा गरमच ठेवा. कारण की या ठिकाणी खूप साऱ्या अशा मनमोहक गोष्टी तुम्हाला दिसायला मिळतात आणि बॅग्स झाल्या, शूज झाले, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की नक्कीच एकदा तुम्ही वेस्टर्न मॉलला व्हिजिट करा. या ठिकाणी शूज वेअर जर बोलायचं झालं तर लेडीज रिलेटेड शूज सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या व्हेरायटीज मध्ये चप्पल सुद्धा आहे. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे जसं की फास्ट ट्रॅक झालं, सर्व कंपनीचे शूज या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आता लेडीजच्या गोष्टी झाल्या, परंतु जेंट्सचं काय? जेंट्ससाठी सुद्धा या ठिकाणी शूज वेगवेगळ्या कंपनीचे, पुमा कंपनीचे आणि असे वेगवेगळ्या कंपनीचे या ठिकाणी शूज अवेलेबल आहे. एलन सोलीच्याही डिफरंट बॅग्स आहे. व्हॅन हॉसिनच्या सुद्धा बॅग्स आहे. हश पपीचे शूज सुद्धा आहे. लुईस फिलिप्स चे शूज आहे. यूएस पोलो एशियन चे शूज आहे. पुमाचे, ॲडिडासचे शूज आहे. डिफरंट कंपनीचे शूज आहेत. तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की एकदा तरी इथे व्हिजिट करा आणि बघा की म्हणजे तुम्हाला पटलं तर घ्या, अशातली गोष्ट आहे. परंतु आपलं बघायला काय जातं, त्यामुळे मी नक्कीच रिकमेंड करेन. आणि ब्रँडेड शूज घेण्याचं मी नेहमीच रिकमेंड करतो, कारण की आपण बाजारात जाऊन 200-300 रुपयाला जो शूज आणतो तो महिना, 2 महिने, 3 महिन्यात खराब होऊन जातो आणि त्यात एवढा कम्फर्टही नसतो. परंतु आपण थोडेफार जर एक्स्ट्रा पैसे खर्च केले तर तेवढ्या पैशामध्ये आपला जो ब्रँडेड शूज असतो तो आपल्या पायाला खूप सॉफ्ट असतो आणि चांगला असतो आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला सुद्धा मिळतात. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. त्यानंतर एक व्ह्यू मी माझ्या थ्रू नेक्सस मॉलचा घेतला. शुगरचं सुद्धा या ठिकाणी एक छानसं शॉप आहे. त्यानंतर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता या मॉलचा. खूप सुंदर आणि खूप छान व्ह्यूज आहे. त्यानंतर ॲपलचे प्रोडक्ट जर घ्यायचे असेल तर या ठिकाणी युनि स्टोअर आहे. ॲपलचे लॅपटॉप्स, त्याला मॅकबुक म्हणतात, ते आहे. आयफोनचा नवीन लॉन्च झालेला iPhone 17 प्रो मॅक्स आणि प्रो आणि त्याचे सर्व व्हर्जन्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर इतर शॉपही या ठिकाणी आहेत. मार्क स्पेन्सर लंडनचं सुद्धा शॉप या ठिकाणी आहे. तिथं आपण क्लॉथ घेऊ शकता. लेडीज, जेंट्स, किड्स सेक्शन या ठिकाणी सर्व वेगवेगळे आहेत. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकेल की या वेस्टर्न मॉलमध्ये एक वेगळं सेक्शन आहे, बुक सेक्शन. तर या बुक सेक्शन मध्ये वाचणारे जे लोक आहे, ज्यांना वाचन खूप आवडतं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हिंदी, इंग्लिश असे सर्व बुक्स या ठिकाणी अवेलेबल आहे आणि खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहे. तर मी नक्कीच रिकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी या सेक्शनला व्हिजिट करा. नक्की या ठिकाणचे जे बुक्स आहेत ते खूप छान आणि वाचण्यासारखे बुक आहे आणि जेवढे बुक्स आपण ऑनलाईन सुद्धा बघतो किंवा ऑफलाईन सुद्धा बघतो, काहींची क्वालिटी वगैरे एवढी चांगली नसते. एका पेजवरनं आपण जेव्हा दुसरा पेज ते पेज पलटतो तेव्हा
त्याची प्रिंटिंग ही दुसऱ्या पेजवर सुद्धा येते. तर या ठिकाणी असे बुक्स किंवा असे बुक्स नाहीयेत. खूप इन्फॉर्मेटिव्ह बुक्स आहे आणि खूप छान बुक्स आहे. त्यांची प्रिंटिंगही चांगली आहे, ब्रँडेड आहे. फर्स्ट कॉपी बुक्स आहे आणि किड्स सेक्शन साठी जर सांगायचं झालं तर लहान मुलांसाठी पण सुंदर सुंदर बुक्स आहे या ठिकाणी. त्यांना एंगेज ठेवण्यासाठी किंवा त्यांचं वाचन किंवा बुक्सकडे पाहण्याचा एक वेगळा नजरिया या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर मी नक्कीच रिकमेंड करेन की ज्या प्रकारे या ठिकाणी इंग्लिश बुक्स आहेत त्या प्रकारे या ठिकाणी इतर बुक्स म्हणजे हिंदी मधले बुक्स किंवा मराठी मधले सुद्धा खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. तुम्हाला पुढेही दाखवणार आहे. मग त्यात हॅरी पॉटर झाला, लायन किंग झाला, ब्लाइंड टायगर झाला, असे विविध प्रकारचे बुक किंवा मोटिवेशनल बुक सुद्धा या ठिकाणी आहे. आपण बघू शकता की 50% ऑफ या बुक्सवर आता सध्या सुरू आहे. तर जर सपोज तुम्हाला 1000चं बुक्स असेल तर ते तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये मिळणार आहे आणि 500 रुपयाचं जर बुक असेल तर ते बुक्स तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपीज मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी खूप मोठा यांचा हा बुक सेक्शन आहे. खूप छान प्रकारे शेल्फ सजवलेले आहे. लहान मुलांसाठी मी तुम्हाला जसं म्हटलं की वाचण्यासाठी बुक्स आहेत तर त्यांच्या क्रिएटिव्हिटीसाठी सुद्धा खूप सारे बुक्स आहे. जसं की हे सुडोको सुद्धा आहे. पेंटिंग वाले बुक सुद्धा आहे की ज्यामध्ये त्यांना चित्र दिलेले असतात. ते चित्र बघून त्यांना पेंट करू शकतात. असे इंटरॅक्टिव्ह सुद्धा या ठिकाणी खूप सारे बुक्स आहेत. तर इंटरॅक्टिव्ह बुक्स मधनं त्यांना स्टोरी टेलिंग या ठिकाणी बुक्स वेगवेगळे आहे ज्यांच्या थ्रू त्यांना वेगवेगळ्या स्टोरीज कळतील, नवीन माहिती होईल. पुस्तकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल. कारण की सद्यस्थितीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर मुलांचं पुस्तकांपासून जे प्रेम आहे ते दूर चाललं आहे आणि मुलांनी फक्त आणि फक्त मोबाईलचा ध्यास धरला आहे. तर त्या ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की हा ध्यास बदलावा आणि पुस्तकांमध्ये मुलांनी थोडंसं डोकं घालावं. कारण की ती काळाची गरज आहे. पुस्तकातून जे नॉलेज मिळतं ते खूप अप्रतिम नॉलेज असतं आणि जीवनात ते खूप कामी पडतं. त्यामुळे पुस्तक वाचायचं मी नक्कीच रिकमेंड करेन. त्यानंतर या ठिकाणी भगवद्गीता, छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीमंत योगी, काही पॉलिटिकल बुक सुद्धा आहे जसे शरद पवारांचं बुक. खूप छान छान बुक्स या ठिकाणी अवेलेबल आहे. हिस्टोरिकल बुक आहे, माइंड फ्रेश करणारे बुक आहे, करिअर घडवणारे बुक आहे. खूप सारे बुक्स आहे. बुक सेक्शन बघितल्यानंतर आपल्याला खूप सारी भूक लागली तेव्हा आपण निघालो. तिथे परफ्यूमचे दुकान सुद्धा आहे आणि मोबाईल कव्हर आहे. छोट्या मुलांसाठी या ठिकाणी आपण राईड करू शकता. त्यासाठी याचा काही 50-100 रुपीज चार्ज असतो. तो देऊन आपण मुलांची राईड करू शकता. इथे कुकी मॅनचं एक शॉप आहे. ज्या शॉपमध्ये डिफरंट डिफरंट प्रकारच्या कुकीज मिळतात. तर तुम्ही जर वेस्टर्न मॉलला आला तर नक्कीच ट्राय करा. त्यानंतर आपण आलो होतो आपल्या फूड सेक्शन मध्ये. या ठिकाणी पिझ्झा हट, वाडेश्वर आणि KFC सारखे खूप सारे, कॅफे अरेबिया, करीम्स, गुडलक कॅफे, असे खूप सारे डिफरंट डिफरंट प्रकारचे कॅफेज आणि शॉप आणि फूड लवर साठी हा सेक्शन खूप सुंदर आहे, छान आहे. तर जर तुम्ही वेस्टर्न मॉलला जर आलात तर या सेक्शनला व्हिजिट करायला विसरू नका. वाव मोमोज हे या ठिकाणी शॉप आहे आणि दिवाळी निमित्त या ठिकाणची जी ऑफर आहे किंवा या ठिकाणी जे रेट आहे ते थोडेफार मला इतर डेज पेक्षा कमी वाटले. सबवे सुद्धा या ठिकाणी आहे. तर आपण नेहमी असं म्हणतो की आपण मॉलला गेल्यानंतर फूड सेक्शन खूप लोक एक्सप्लोअर करतात. आम्ही सुद्धा ते एक्सप्लोअर केलं. या ठिकाणी आपण बघू शकता की फूड सेक्शन नंतर आम्ही आलो आहोत मिस्टर DIY. DIY या शॉप मध्ये काय काय मिळतं हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. त्या अगोदर हा सुंदरसा टॉप व्ह्यू तुम्ही बघू शकता की वेस्टर्न मॉलचा किती सुंदर असा हा व्ह्यू आहे. हा पूर्ण फूड सेक्शन आहे. डॉमिनोज वगैरे खूप सारे या ठिकाणी शॉप्स आहेत आणि नंतर आम्ही एंटर केलं मिस्टर DIY मध्ये. तर हे नेमकं काय, खूप जणांना माहिती नाहीये की हे शॉप एक्झॅक्टली काय आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत किंवा घरात ज्या उपयोगी असतात सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. तर आपण बघू शकतो डिफरंट डिफरंट प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे टेडी बेअर्स या ठिकाणी अवेलेबल्स आहेत. सुंदरसे टेडी बेअर्स आहे. प्रत्येक साईज मध्ये छोटे मोठे सर्व टेडी बेअर्स आहे. घरात आपण ज्या गोष्टी उपयोगी
घेतो किंवा ज्या गोष्टी उपयोगी असतात त्या सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल्स आहेत. बाथ मॅट म्हणावं किंवा स्प्रे बॉटल, त्यानंतर असे खूप सारे वायपर्स वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे. किचन वेअर्स किंवा टूल्स रिलेटेड सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता की व्हेइकल्स, आपण गाडी वॉश करतो किंवा गाडी क्लीन करतो त्याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी आहे. DIY मध्ये हे सोप होल्डर आपण दिसतंय आणि DIY चे सुद्धा खूप सारे स्वतःचे प्रोडक्ट्स आहे जे चांगले प्रोडक्ट्स असतात. या ठिकाणी हे किचन सेक्शन मी म्हणू शकेल. किचन रिलेटेड गोष्टी आहे. हँगर सुद्धा आहे. त्यानंतर आपण नेहमी गाडीमध्ये ट्रॅव्हल करतो तर हे मानेसाठी खूप चांगले आहे. नेक होल्डर याला म्हणतात. त्यानंतर टॉवेल्स म्हणावे किंवा फ्लोअर मॅट्स म्हणावे, या सर्व या ठिकाणी अवेलेबल्स आहेत. त्याचबरोबर डिफरंट डिफरंट प्रकारच्या बॉटल सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. वॉचेस सुद्धा अवेलेबल आहे. वॉचेस मध्ये मी तुम्हाला पुढे व्हेरायटी सुद्धा दाखवणार आहे. आपण कार वगैरे किंवा गाडी क्लीन करतो त्यासाठी डिफरंट क्लॉथ आहे. एअर पंप आहे, म्हणजे गाडीमध्ये हवा भरण्याचा पंप सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर गाडीशी रिलेटेड खूप सारे तुम्हाला पार्ट्स दिसतील. त्याचबरोबर घरामध्ये आपण इतर गोष्टी करत असतो. सपोज आपली काही गोष्ट खराब झाली तर त्याला आपण खोलून बघतो वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड खूप सारे टूल्स या ठिकाणी अवेलेबल आहे. तसे विविध प्रकारचे टूल्स अवेलेबल आहे. कुशन्स या ठिकाणी अवेलेबल्स आहे. त्याचबरोबर पिलो सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. नेकबँड सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. मोस्टली आपण एअरलाईन मध्ये ट्रॅव्हल करतो किंवा आपण कुठेही गाडीमध्ये जरी ट्रॅव्हल केलं तर या गोष्टी आपल्याला कामी पडतात. मॉस्किटो नेट, मॉस्किटो बॅट आहे. खूप सारे डिफरंट डिफरंट टेबल लॅम्प सुद्धा आहे. आणि हे जे सेक्शन आहे हे सेक्शन मला खूप आवडतं, कारण की या ठिकाणी खूप सारे वेगवेगळे चायनीज प्रोडक्ट आहे आणि जे प्रोडक्ट डेली यूज मध्ये खूप कामी असतात. ही एक डिफरंट वॉच आहे, वर्ल्ड वॉच म्हणू शकतो याला आपण. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टाईल मध्ये या ठिकाणी वॉचेस अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जर दिसत असेल तर 240 रुपीज मध्ये किंवा 280 रुपीज मध्ये या वॉचेस अवेलेबल आहे. खूप सुंदर आणि खूप व्हेरायटीच्या वॉचेस या ठिकाणी आहेत. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी हे सर्व एफर्ट घेत असतो. तर तुम्हाला हे एफर्ट खऱ्या अर्थाने जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. त्यानंतर आपण बघू शकता की या सेक्शन मध्ये खूप सुंदर सुंदर प्रकारचे कप सुद्धा आहे. कॉफी मग आहे किंवा टी कप सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि व्हेरायटी मध्ये आहे. त्यानंतर आपण दैनंदिन जीवनात मॅगी खातो, सूप पितो, तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा या ठिकाणी सुंदर असे मोठे बाउल्स आहे. टी ट्रे सुद्धा आहे किंवा मोठे जे ट्रे आहे, आपल्या इथे कोणी जर आलं तर आपण त्यांच्यासाठी पाणी वगैरे चहा देतो ते ट्रे या ठिकाणी अवेलेबल आहे. बाउल्स डिफरंट डिफरंट साईज मध्ये आणि खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये या ठिकाणी आहे. चाकू, कैची, या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी थोडीफार शॉपिंग केली आणि आम्हाला या सेक्शन मध्ये आल्यानंतर खूप आनंद होतो, कारण की खूप साऱ्या गोष्टी अफोर्डेबल असतात आणि या अफोर्डेबल प्राइस मध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या खरंच खूप छान असतात आणि चांगल्या प्रकारे टिकतातही सुद्धा. या ठिकाणी डिफरंट डिफरंट किचन सुद्धा आहेत. तुम्ही आपल्या गाडीला घेऊ शकता किंवा हे जे किचन आहे थोडे इंटरॅक्टिव्ह किचन मला वाटले, कारण की यामध्ये थोडंसं एक बटन असायचं. बटन वगैरे प्रेस केलं तर काही साऊंड यायचा किंवा थोडंफार काही आवाज यायचा, लाईट लागायचा, तर त्यामुळे हे मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात. या ठिकाणी आपण बघू शकतो की बेडकाचा एका ऑलचं सुद्धा किचन आहे. मला हे ऑलचं किचन खूप आवडलं होतं, तेव्हा मी हे ऑलचं किचन परचेस केलेलं आहे. बेडचं किचन सुद्धा या ठिकाणी हनी बीचं किचन आहे. खूप सुंदर सुंदर किचन्स आणि खूप साऱ्या व्हेरायटी मध्ये गोष्टी या ठिकाणी मिळतात. त्यामुळे मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करतो की वेस्टर्न मॉल नाहीच तर इतर मॉलमध्ये सुद्धा या गोष्टी अवेलेबल असतात. तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी व्हिजिट करा. त्यानंतर बिलिंगचा वेळ आला आणि बिलिंगची वेळ आल्यानंतर खरंच ऑफकोर्सली एका पुरुषाचे हार्टबीट या ठिकाणी धडधडत असतात, कारण की प्रोडक्ट स्कॅन होत जातात आणि आपले प्राइस वाढतात. ते सर्व शॉपिंग झाल्यानंतर मला आता कळलं की आपण इथनं पटकन निघावं, नाहीतर आणखी शॉपिंग होईल.
तेव्हा आम्ही निघून पार्किंगमध्ये आलो. पार्किंगमध्ये परत आम्ही आमच्या गाडीला चावी लावली आणि गाडीला चावी लावून आम्ही निघालो. जेव्हा आपण मॉलमध्ये एंट्री करतो तर आता मोस्टली मॉलमधनं बाहेर पडताना आपल्याला टोल द्यावा लागतो. एक ₹30 एक त्याचा टोल असतो. तो पे करून टू व्हीलरसाठी ₹30 असतो, फोर व्हीलरसाठी ₹50 असतो. तो पे करून आपल्याला इथनं बाहेर पडावं लागतं. खूप साऱ्या मॉलमध्ये एंट्रीला ही फी घेतली जाते. तरी खूप साऱ्या मॉलमध्ये आपण जेव्हा एक्झिट करतो मॉलमध्ये तेव्हा ही फी पे करावी लागते. ही सर्व जर्नी तुम्हाला कशी वाटली? नेक्सस वेस्टर्न मॉल तुम्हाला कसा वाटला? हा नेक्सस वेस्टर्न मॉल औंधमध्ये आहे. खरंच आम्ही तुमच्यासाठी जे एफर्ट घेतो, खऱ्या अर्थाने मला वाटतंय ते एफर्ट तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर खरंच तुमच्या मनापासनं या व्हिडिओला एक लाईक करा, या चॅनलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला शेअर करा यासाठी म्हणालोय कारण की खूप सारे लोक व्हिडिओ शेअर करतात, त्यानंतर त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी व्हिडिओ बघतात, परंतु त्या व्हिडिओला लाईक करतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी म्हटलं चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा जातानाचा एक वेस्टर्न मॉलचा सुंदर असा व्ह्यू बघून जा. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघलो घरी आणि मित्रांनो तुमचं धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्यामुळे. नेक्स्ट व्हिडिओ या ट्रेंड्सचा रिलायन्स मॉलचा जर करायचा असेल तर मला नक्की कळवा आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ओल्ड स्कूल ती जेन्सी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही अपराधी तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग ती ओजी एकदम फाईन आहे आणि थोडीशी डिवाईन आहे कशी लाजते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन आहे खानदानी ग्रॅटिट्यूड पुरा एशियाना चौथ किलं स्टाईल किलं तिच्या समोर फिक्का गोल्ड आहे बोलायला पक्की बोल्ड आहे खरंच खूपच सुंदर आहे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग हो ती पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी प्राडा फेंडी फक्त संजू करते बोलते 18 वाटते 21 भारी तुझा मस्करा तू दिसे जणू अप्सरा 3 तू होणारी सुपर मॉडेल 4-5 करोडचा बिल तुझा ती करत नाही फ्लेक्स ना कॉल ना टेक्स्ट ती स्वतःला समजते बेस्ट कधी काय लिहितं कधी सेलेना तिला स्वतःहून करता टेक्स्ट भारी तिची लाईफस्टाईल नो फिक्स माय ओनली कुर्ती झूम का लिप शाईन फुल इंडियन अटायर लागे प्रेडी ऑल टाइम या हे टक दे करो